जय शिवराय मित्रांनो, ए टू झेड मराठी अँड फन या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज मी तुम्हाला महात्मा ज्योतिबा फुले यांचं थोडक्यात आत्मचरित्र सांगणार आहे। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंटही करा। तर व्हिडिओला मग सुरुवात करूया। महात्मा ज्योतिबा फुले यांचे पूर्ण नाव ज्योतिबा गोविंदराव फुले हे होते। महात्मा ज्योतिबा फुले यांचे जन्म ठिकाण धनगरवाडी पुणे आणि त्यांचं खरं मूळ आडनाव गोरे हे होते। महात्मा ज्योतिबा फुलेंनी इसवी सन 1840 मध्ये वयाच्या 13व्या वर्षी सावित्रीबाई फुले यांच्याशी विवाह केला। सावित्रीबाई फुले यांचे माहेरचे आडनाव झगडे असे होते। 1847 साली सदाशिव बल्लाळ गोवंडे या ब्राह्मण मित्राच्या लग्नात वरातीत सोबत जात असताना त्यांचा अपमान झाला आणि तेव्हापासून समाज सुधारणेस खरी सुरुवात झाली। लहुजी बुवा मांग यांच्यासोबत नेमबाजी शिकून दानपट्ट्याचे शिक्षण घेतले आणि 3 ऑगस्ट 1848 मध्ये मुलींची पहिली शाळा बुधवार पेठ भिडेवाडा पुणे येथे सुरू केली आणि त्यांना पुस्तके पुरवण्यासाठी त्यांचे सहकारी होते गोवंडे, सखाराम परांजपे, केशवराव भवाळकर, मेजर कॅन्डी हे या शाळेत त्यांना पुस्तके पुरवित असे आणि 3 जुलै 1851 मध्ये चिपळूण राजांच्या वाड्यात त्यांचं स्थलांतरित झालं। 1851 मध्ये बुधवार पेठेत त्यांनी दुसरीही शाळा काढली आणि रस्ता पेठेत तिसरी शाळा काढली। त्यानंतर त्यांनी असेच पुढे शिक्षण देत 19 मे 1852 मध्ये चौथी वेताळ पेठेत अस्पृश्यांच्या मुलींसाठी शाळा काढली। 16 नोव्हेंबर 1852 मध्ये पुण्यातील श्रीरामबाग वाड्यात मेजर कॅन्डी यांच्या अध्यक्षतेखाली त्यांचा जाहीर सत्कार झाला आणि 10 सप्टेंबर 1853 मध्ये महार मांग इत्यादी लोकांसह विद्या शिकविणारी मंडळी त्यांना सोबत घेऊन 1854 मध्ये स्कॉटिश मिशन यांच्या शाळेत अर्धवेळ पगारी शिक्षक म्हणून नोकरी करीत असत। महात्मा फुलेंवर थॉमस पेन यांच्या द राईट्स ऑफ मॅन या पुस्तकाचा प्रभाव होता। 1855 मध्ये लिखाणास सुरुवात केली त्यांनी व पहिलं नाटक लिहिलं तृतीय रत्न हे शूद्र लोकांच्या विदारक स्थितीचे वर्णन करीत आणि 1855 मध्ये भारतातील पहिल्या रात्रशाळेची सुरुवात त्यांनी केली। 1856 मध्ये फुलेंना मारण्यासाठी पाठविण्यात आलेले मारेकरी शेंडे व कुंभार यांची माघार पुढे तेच फुलेंचे अनुयायी बनले। त्यांनी त्यांचं सगळी स्थिती बघितली आणि तेच त्यांचे अनुयायी बनले। 1863 मध्ये त्यांनी बालहत्या प्रतिबंध ग्रहाची सुरुवात केली आणि 1864 मध्ये पहिला पुनर्विवाह सारस्वत जातीतील गोखल्यांच्या वाड्यात पुणे या ठिकाणी केला आणि मार्टिन ल्यूथर किंग म्हणून ओळख निर्माण झाली आणि 1859 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा त्यांनी लिहिला, उपाधी कुळवाडी भूषण। 1873 मध्ये गुलामगिरी हा ग्रंथ त्यांनी लिहिला व निग्रोंची दास्यत्वातून मुक्ती करणाऱ्या अमेरिकेतील सदाचारी लोकांना त्यांनी तो अर्पण केला। 24 सप्टेंबर 1873 मध्ये पुणे येथे सत्यशोधक समाजाची स्थापना त्यांनी केली। सत्यशोधक समाजाचे मुखपत्र दीनबंधू हे होते आणि त्या मुखपत्रांचे ब्रीदवाक्य सर्वसाक्षी जगतपती त्याला नकोच मध्यस्थी हे होते। 1875 मध्ये खतफोडीचे बंड पुणे व अहमदनगर येथील सावकारांविरुद्ध त्यांनी पुकारला आणि 1876 मध्येच पुणे नगर पालिकेचे सदस्य म्हणून त्यांची निवड झाली। 1883 मध्ये शेतकऱ्यांचा असूड हा ग्रंथ त्यांनी लिहिला व इशारा हाही ग्रंथ त्यांनी लिहिला। इशारा या ग्रंथामध्ये जातीभेदाविषयी त्यांनी विचार मांडले आणि सत्सार हा ग्रंथही त्यांनी लिहिला। 11 मे 1888 मध्ये पुण्यातील जनतेने कोळीवाडी हॉटेलमध्ये राव बहादूर वाडेकरांच्या हस्ते महात्मा ही पदवी त्यांना बहाल केली व ड्यूक ऑफ कॅनट या ब्रिटिश राजपुत्राच्या स्वागताप्रित्यर्थ पुण्यात भरलेल्या दरबारात शेतकऱ्यांच्या वेशात त्यांनी हजर राहून खरे दर्शन घडवले।
आणि 1888 मध्येच त्यांना महात्मा ही पदवीही मिळाली. 2 मार्च 1882 मध्ये हंटर कमिशन समोर त्यांनी साक्ष दिली. 1890 मध्ये सार्वजनिक सत्यधर्म हा ग्रंथ त्यांनी लिहिला. सार्वजनिक सत्यधर्म हा ग्रंथ फुलेंच्या मृत्यूनंतर प्रकाशित झाला होता. त्यांचे गौरव हिंदुस्थानचे बुकर टी वॉशिंग्टन असा गौरव सयाजीराव गायकवाड यांनी केला. आणि 1880 मध्ये भारतातील पहिली कामगार संघटना मिल हँड असोसिएशन मुंबई नारायण मेघाजी लोखंडे यांनी सुरुवात केली. स्त्री शिक्षणासाठी टाहो फोडणारे समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुलेंच्या संपूर्ण आयुष्यभर सोबत असणारा मित्र सदाशिवराव बल्लाळ गोवंडे सत्यशोधक समाजाचे कार्य दीनबंधू या साप्ताहिकातून चालत असे. 1873 मध्ये सीताराम अल्हाट व राधाबाई निंबाळकर यांचा सत्यशोधक समाजाच्या पद्धतीने विवाह लावून दिला. 1876 ते 1882 मध्ये पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन्स सदस्य महात्मा फुलेंच्या सार्वजनिक सत्यधर्म पुस्तकाचा उल्लेख नीतिधर्माचा अमरकोश महात्मा फुलेंनी मुलींची शाळा सुरू करण्यासाठी प्रेरणा अहमदनगर मिशनरी स्कूलच्या मिस फरार यांच्याकडून घेतली होती. ब्राह्मणांचे कसब ब्राह्मण लोक तुम्हास लुटून खात आहेत हे शुद्ध बांधवांना सांगण्याच्या हेतूने मी हा ग्रंथ लिहित आहे या प्रकारची प्रस्तावनाही त्यांनी लिहिली होती. गुलामगिरी व सार्वजनिक सत्यधर्म या ग्रंथात फुलेंनी सत्यशोधक समाजाबद्दल विचार मांडले. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी म्हणतात, हिंदू समाजातील बहुजन समाजाला स्वजागृत व आत्मावलोकन करावयास लावणारा पहिला माणूस म्हणजे महात्मा फुले आहेत. सत्यशोधक समाजाची प्रतिमा सर्व मानव एकाच देवाची लेकरे आहेत, सर्व माझी भावंडे आहेत अशा बुद्धीने मी त्यांच्याशी वागेन. धार्मिक विधीच्या वेळी मी मध्यस्वी ठेवणार नाही, माझ्या मुलांना सुरक्षित करीन. 1 जानेवारी 1877 मध्ये मागासलेल्या व दीनांच्या दुःखाला वाचा फोडणारे पहिले वृत्तपत्र दीनबंधू हे साप्ताहिक फुलेंच्या प्रेरणेने कृष्णराव भालेकर यांनी सुरू केले व महात्मा फुले यांचा गौरव अक्ष दलितोद्धारक महर्षी शिंदे यांनी त्यांचा गौरव केला. न्हावी संप 1865 मध्ये केशवपंत प्रथेला आळा घालण्यासाठी न्हावीमध्ये जागृती घडून आणली. तळेगाव ढमढेरे व औतूर येथे न्हाव्यांचा संप केला आणि केलेल्या संपामध्ये न्हाव्यांचा देशातील पहिला संप होता. लॉर्ड मेकॅलेच्या पाझर सिद्धांतास विरोध केला. तृतीय रत्न ब्राह्मणांचे कसब शेतकऱ्यांचा आसूड छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा गुलामगिरी अस्पृश्यांशी कैफियत इशारा सार्वजनिक इत्यादी त्यांनी धर्मग्रंथ लिहिले. आणि फुलेंचा जीवनध्यास मानववाद शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणारे व त्यांच्यावरील अन्यायी दाद मागणारे पहिले महाराष्ट्रीयन विचारवंत होते महात्मा ज्योतिबा फुले. ह्या अशा थोर समाजसुधारकाचा मृत्यू 28 नोव्हेंबर 1890 मध्ये झाला. अशा प्रकारे थोर समाजसुधारक महात्मा फुले यांची माहिती मी तुम्हाला दिली. मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद मित्रांनो.